नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत फोरटक्स ब्लाऊजविषयी माहिती. चला तर मग बघूयात. येथे आपण उंची घेतलेली आहे 14 इंच आणि आपण आता येथे आखून घेणार आहोत. शोल्डर घेणार आहोत 5 इंचाचे. शोल्डर हे गळ्यानुसार ठरवले जाते. मागचा गळा 9.5 इंचाचा आहे, त्यामुळे आपण शोल्डर येथे 5 इंचाचे घेतलेले आहे. आर्महोल घेणार आहोत आपण येथे 5.5 इंचाचे. शोल्डर आणि आर्महोल आपण जॉईंट करून घेणार आहोत. त्यानंतर आपण येथे छातीचा चौथा भाग 8 चौक 32 प्लस 1.5 इंच घेणार आहोत. 8 प्लस 1.5. बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आता आपण घेणार आहोत कमरघेर. कमरघेरसाठी 7 चौक 28 प्लस 1 इंच मागच्या टक्ससाठी आणि 1.5 इंचची मार्जिन. येथे आपण पाठीचा भाग तयार करून घेतलेला आहे. आर्महोल पासून 1.5 इंचाची मार्किंग करून गोलाकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर शोल्डर 3 इंचाचे सोडून मार्किंग करून घ्यायची आहे आर्महोलच्या बाजूने. मागचा गळा 9.5 प्लस अर्धा इंच 10 अशा पद्धतीने घेतलेला आहे. खालच्या साईडने आपण 3 इंच घेणार आहोत. ते 3 इंच आणि वरती गळ्याचे माप जॉईंट करून घेणार आहोत. गोलाकार देऊन घ्यायचा आहे. आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. आता आपण टक्स घेऊन घेणार आहोत. येथे आपण 4.25 इंचावरती टक्सची मार्किंग करून घेतलेली आहे. उभ्या बाजूने 4.5 इंचावरती आणि आडव्या बाजूने 4.25 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे. दोन्ही साईडने पाव इंचाचे टक्स आपण शिलाईमध्ये दाबून घेणार आहोत. या पद्धतीने आपला पाठीचा भाग तयार झालेला आहे. आता आपण पुढचा भाग बघणार आहोत. पुढच्या भागासाठी पण आपण उंची घेतलेली आहे 14 इंच. शोल्डर घेतलेला आहे 5 इंच आणि आर्महोल 5.5 इंच. ज्या पद्धतीने आपण मागच्या भागासाठी घेतलेलं होतं त्याच पद्धतीने आपण आकृती काढून घेतलेली आहे. आठ प्लस 1.5 इंच छातीचा भाग आणि कमरघेरचं माप टाकून घेतलेलं आहे. आता पुढच्या भागासाठी आपल्याला आर्महोलमध्ये 1 इंच वाढवायचा आहे गोलाकार देऊन. आपण मागच्या भागासाठी 1.5 इंचाचा आकार दिला होता. शोल्डर 3 इंच सोडून पुढचा गळा 6.5 इंचाचा घेतलेला आहे आणि आडव्या बाजूने आपण 2.5 इंचावर मार्किंग करणार आहोत. बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आता आपण गोल आकार देऊन घ्यायचा आहे. ह्या पद्धतीने आकृती तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण खाली 1 इंच उंची पुढच्या भागासाठी वाढवणार आहोत. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे त्या पद्धतीने जर तुम्ही फोरटक्स ब्लाऊज केला तर एकदम छान बसेल. आपण कमरेच्या बाजूने 1.25 इंच आणि वरच्या बाजूने अर्धा इंच वाढवलेलं आहे.
दोन्ही मार्किंग जॉईंट करून घेतलेली आहे. आता आपण शोल्डरपासून 12.5 इंचावर मार्किंग करणार आहोत. त्यानंतर खालची क्रॉस पट्टी आखून घेणार आहोत. क्रॉस पट्टीला शेप देताना आपण वरच्या बाजूने अर्धा ते पाऊण इंचावरती मार्किंग करायची आहे आणि तिरकस आकार देऊन घ्यायचा आहे. ह्या पद्धतीने आपली आकृती तयार झालेली आहे. तुम्ही अशाच पद्धतीने कपड्यावरती आखू शकता. हे अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे फोरटक्स ब्लाऊजसाठी. त्यानंतर आपण टक्सचे माप घेऊन घेणार आहोत. या ठिकाणी 32 इंचासाठी आपण 3.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे. त्यानंतर खालच्या बाजूने 2.25 इंच आणि आडव्या बाजूने 1.5 इंच, गळ्याकडच्या बाजूने 1.5 इंच आणि आर्महोलच्या बाजूने 2.5 इंच अशी मार्किंग करून घेणार आहोत. आकृतीत दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशी मार्किंग करून घ्यायची आहे. तिरकस टक्स घेण्यासाठी आपण क्रॉस पट्टीपासून वरती 1.5 इंचाची मार्किंग केलेली आहे आणि सर्व टक्स आता आपण सरळ लाईनमध्ये मिळवून घ्यायचे आहेत. खालच्या बाजूचा टक्स 1 इंच दाबायचा आहे. बाकी सर्व टक्स पाव इंचावरती दाबायचे आहेत. ह्या पद्धतीने जर तुम्ही टक्स घेतले तर ब्लाऊज अगदी छान बसतो. थँक यू.